तर पुण्यामध्ये गणपती विसर्जन धूमधडाक्यात सुरू आहे। याचा टॉप अँगलने आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांनी। पाहूयात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच घोषणा आता सध्या लक्ष्मी रोडवरती गुंजतायत। ढोल ताशा पथकांचं वादन आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीने आता ढोल ताशांचं वादन होतंय। प्रत्येक पुणेकर जो आहे तो आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आता सज्ज झालेला आहे। या सर्व मिरवणुका ज्या आहेत त्या आता या ठिकाणाहून पुढे हलका टॉकीजच्या चौकामधून आता ती पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। या मिरवणुकांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मिरवणुकांमध्ये असणारे पारंपरिक आणि आपली संस्कृती जपणारी संकल्पना। प्रत्येक मिरवणुकीमध्ये प्रत्येक ढोल ताशा पथकांमध्ये एक तरी पारंपरिक आपला साहसी खेळ असेल किंवा पारंपरिक वाद्य असेल किंवा मग पारंपरिक वेशभूषा असेल। आपली संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक जण इथे तत्पर असतो आणि हेच वैशिष्ट्य पुण्यातील मिरवणुकांचं असतं। त्यामुळे आपसुकच मुंबईमध्ये मोठमोठ्या मूर्त्या असतात, मिरवणुका तिथल्याही चांगल्या असतात, पण पुण्याच्या मिरवणुकांचं हेच वैशिष्ट्य असतं ते म्हणजे परंपरा जपणारी विसर्जन मिरवणूक। आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे वादन होत आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक ढोल ताशा पथकं जी आहेत ते आता वादन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण हे जे वादन आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी सध्या ढोल ताशा पथकांचं वादन होत आहे। हीच एनर्जी, हाच उत्साह आपल्यापर्यंत शिगेला पोहोचलेला आहे आणि सोबतच एक चैतन्याचं वातावरण इथं प्रत्येक गणेश भक्तामध्ये सध्या तयार झाल्याचं चित्र आपण पाहतोय। मानाचे 5ही गणपती विसर्जित झालेले आहेत। त्याच्या पाठोपाठ आता इतर जी गणेशोत्सव मंडळं आहेत ती सुद्धा आता या ठिकाणी पुढे हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सुद्धा या ठिकाणाहून आता मार्गस्थ झालेला आहे। खास ग्रहण असल्यामुळे सुद्धा या मिरवणुकांमध्ये आता एक लवकर बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी लगबग या मंडळांची झालेली आहे। ग्रहणाच्या आधी या ठिकाणी सगळ्या ज्या काही आहेत त्या मिरवणुका या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होतात। वेळेच्या आधी विसर्जित व्हाव्यात या सगळ्या मिरवणुकांसाठी आता प्रत्येक गणेश मंडळं जी आहेत ती आता तत्पर झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी गर्दीसुद्धा गणेश भक्तांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलिसांवरचा ताणसुद्धा या ठिकाणी आल्याचं आपल्याला काही अंशी प्रमाणामध्ये दिसतंय। तरीसुद्धा पोलीस बांधवसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता हा उत्सव व्यवस्थितपणे आणि शांतताप्रिय मार्गाने सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे। आपण हे दृश्य पाहतोय पुण्यामध्ये, त्यामुळे पुण्यातल्या मिरवणुका अनुभवण्याचं स्वप्न हे प्रत्येक गणेश भक्ताचं असतं आणि ते पूर्ण झाल्याशिवाय राहतं।